आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। नागपूर, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्यास सरकारकडून 40 कोटींचा निधी मंजूर। गड किल्ल्यांवर नवीन वर्ष साजरं करायला बंदी, वन विभागाचे आदेश। टेकड्या वनक्षेत्र अभयारण्यात तंबू टाकून पार्टी करण्यावर बंदी। मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्यासाठी केंद्र आणि राज्याकडून आता 31 डिसेंबर 2024 ची नवी तारीख। मुंबई उच्च न्यायालयात सरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर। बुलढाण्यातील कोविड रुग्णालयात दारूची पार्टी, सिगारेटची पाकिटं आणि पत्तेही सापडले। रुग्णालयातल्या काही खोल्यांमध्ये शिकाऊ डॉक्टरांचं वास्तव्य। लसणाची आवक कमी, त्यामुळे नंदुरबार बाजार समितीमध्ये लसणाला तब्बल 500 रुपये किलोचा भाव। उत्पन्न वाढल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। TV9च्या बातमीचा इम्पॅक्ट। वाशिष्ठी नदीच्या प्रदूषणाची बातमी दाखवताच रत्नागिरी नगरपालिकेला जात नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई होणार, छुपे सीसीटीव्ही बसवणार। पिंपरी चिंचवडमध्ये अथक प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद। आज पहाटे 5:30च्या सुमारास चिखलीजवळ सीसीटीव्हीत बिबट्या दिसल्याने स्थानिकांमध्ये दहशत। सोलापूरमध्ये अंगणवाडी सेविकांनी काढला कॅन्डल मार्च। मानधनवाढीच्या मागणीसाठी 25 दिवसांपासून सुरू आहे आंदोलन। बीडमध्ये रेणुका मातेच्या यात्रेमध्ये मुलींच्या कुस्तीचा थरार। ग्रामीण भागातील शेकडो मुली सहभागी। कुस्ती पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी।